एका वेळेची गोष्ट आहे। एका जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता। उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याला खूप भूक लागली होती आणि तो अन्नाच्या शोधात म्हणजे शिकारीच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता। तो भुकेने अगदी त्रस्त झाला होता। खूप वेळ भटकल्यानंतर त्याला एक ससा मिळाला, पण त्याने त्या सस्याची शिकार केली नाही, त्याला तसंच सोडून दिलं। हा विचार करून की एवढूशा सशाने माझं कुठे पोट भरणार आहे, मला मोठं काहीतरी हवंय आणि मला ससा मिळाला आहे तर नक्कीच मोठंही काहीतरी लवकरच मिळेल, असा विचार करून त्याने त्या सशाला सोडून दिलं। यानंतर कोल्हा शिकारीच्या शोधासाठी अजून थोडा पुढे गेला आणि काही वेळ भटकल्यानंतर त्याला हरिण दिसलं। कोल्हा अगदी खुश झाला की मला हरिण मिळाली आणि तो हरिणीचा पाठलाग करायला लागला। जोरजोराने हरिणीच्या मागे पळायला लागला, पण त्याच्यामध्ये शक्तीच उरली नव्हती आणि त्यामुळे तो त्या हरिणीला पकडूच शकला नाही। आणि मग मात्र त्याला काही कळत नव्हतं। त्याला वाटलं की आता काय करावं, कुठला प्राणी शोधावा। तो पुन्हा जंगलात भटकायला लागला आणि मग त्याच्या डोक्यात आलं की जिथे आपल्याला तो ससा दिसला होता तिथे आपण जाऊया। तो ससा तिथेच असेल आणि आपण त्याला खाऊन टाकूया। जिथे त्याला तो ससा दिसला होता, जिथे त्याने त्या सशाला सोडून दिलं होतं, तिथे तो गेला आणि सशाला शोधायला लागला। पण आतापर्यंत थोडीच तो ससा तिथे असेल, त्याला तो ससा सापडलाच नाही। तो कोल्हा आता फारच थकून गेला होता, त्याच्या अंगात त्राण उरलं नव्हतं, त्याला खूप भूक लागली होती। तो तसाच त्याच्या गुहेमध्ये जाण्यासाठी परतला। जसंही तो त्याच्या गुहेत पोहोचला, त्याच्यामध्ये काहीही करण्याची शक्ती उरली नव्हती। तो 2-3 दिवस तसाच भुकेने तरसत राहिला आणि 4थ्या दिवशी मरण पावला। मित्रांनो, या काल्पनिक कथेचा सार आपल्याला हे सांगतो की आपण कधीच कोणत्याच गोष्टीचा लोभ नाही केला पाहिजे। लोभ न ठेवता समाधानी जीवन जगलो तरच आपण आनंदी राहू शकतो। कारण कधी कधी ना लोभामुळे मला हेही हवंय, तेही हवंय, तेही हवंय, मला सगळंच हवंय, या विचाराने आपल्याला काहीच मिळत नाही। आणि कधी कधी त्याच मोठ्या गोष्टींच्या लोभामुळे आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींना इग्नोर करून देतो। म्हणून लोभ करू नका। लक्षात ठेवा, लोभ एक असं भोजन आहे जे खाल्ल्याने आपल्या पोटाची भूक अजून वाढते।